नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स युनिट फर्स्ट मधला आपण कम्युनिकेशन हा टॉपिक अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओत आपण कम्युनिकेशनचे कन्सेप्ट बघितले होते, टाइप्स बघितले होते आणि चॅनल्स बघितले होते. आज आपल्याला कम्युनिकेशनचे मेथड्स काय आहे ते जाणून घ्यायचे आहेत. सो communication have two methods. First is verbal communication and second is non-verbal communication. So verbal communication काय आहे हे बघणार आहोत आपण. verbal communicationलाच मराठीत शाब्दिक संवाद असे म्हणतात. The term verbal means the use of word. जिथे ज्या कम्युनिकेशन मध्ये शब्दाचा वापर केला जातो त्याला आपण वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतो. In verbal communication, the message is transmitted in verbal form. जो मेसेज आहे, संदेश आहे, तो आपण कशा वर्बल फॉर्म मध्ये ट्रान्समिट करतो. त्याला म्हणजे मेसेज जो आहे तो वर्बल फॉर्म मध्ये शब्दाच्या माध्यमातून तो आपण पाठवतो. त्याला वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. लँग्वेज इज ऑलवेज यूज्ड इन दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन. म्हणजेच या कम्युनिकेशन मध्ये भाषेचा वापर केला जातो. इट कॅन बी आयदर ओरल और रिटन. मग ते रिटन फॉर्म मध्ये असू शकतं किंवा ओरल मौखिक असू शकतं, बोलून. ओके, सो तेच रिटन आणि ओरल. सो रिटन कम्युनिकेशन काय आहे आपण ते बघणार आहोत. अ सिस्टम of written communication is used to maintain format corresponded in institution. म्हणजे संस्थेमध्ये अधिकृत पत्रव्यवहार राखण्यासाठी वापरली जाणारी ही लेखी पद्धत असते. यामध्ये तुमचे रिपोर्ट्स येऊ शकतात, ईमेल्स असू शकतात, पत्र असू शकतात. जसं गव्हर्नमेंटने एखाद्या इन्स्टिट्यूटला एखादा नोटीस पाठवला, एखादा मेल पाठवला, तर त्या दोघांमधले जे कम्युनिकेशन आहे ते कसे आहे, रिटन कम्युनिकेशन आहे, लेखी फॉर्म मध्ये आहे. ओके. ओरल कम्युनिकेशनला मौखिक संवाद म्हणतात. ट्रान्समिटेड बाय स्पोकन वर्ड म्हणजे बोलण्याच्या माध्यमातून मेसेज आपण ट्रान्समिट करीत असतो, मेसेज हा पाठवित असतो किंवा मेसेजचे आदान प्रदान करीत असतो. हे कम्युनिकेशन फेस टू फेस होतं. टेलिकम्युनिकेशन तुम्ही जर फोनवर बोलत असाल ते सुद्धा तुमचं ओरल कम्युनिकेशन आहे. स्टाफ मीटिंग, तुमचे कॉन्फरन्स, इट्स ऑल्सो पार्ट ऑफ द ओरल कम्युनिकेशन. नेक्स्ट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. सो नॉन वर्बल कम्युनिकेशनला मराठीत अशाब्दिक संप्रेषण असे म्हणतात. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे कर्म हे वचनापेक्षा अधिक प्रभावी असते. खूपदा आपल्याला आपले पूर्वज जे आहेत ना ते असे सांगतात, एखाद्या वेळेस गोष्टी वगैरे सांगत असताना ते म्हणतात की तुमची जी कृती आहे, तुमचे जे कर्म आहे हे तुमच्या शब्दापेक्षा प्रभावी असते. सो इन नॉन वर्बल कम्युनिकेशन थॉट्स अँड फीलिंग कॅन बी एक्सप्रेस विदाउट यूज ऑफ वर्ड. म्हणजे जे तुमचे विचार आहे, तुमची भावना आहे, ते तुम्ही तुमच्या वर्ड्सचा वापर न करता ते तुम्ही एक्सप्रेस करता. विदाउट यूज ऑफ वर्ड यू कॅन एक्सप्रेस युअर फिलिंग्स, एक्सप्रेस युअर थॉट्स. दॅट्स मीन नॉन वर्बल कम्युनिकेशन. When it is not possible to express idea, emotions through words, non-verbal communication become the most effective medium. म्हणजे जेव्हा विचार आणि भावना शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही किंवा कधी कधी पॉसिबल नसतं, तर तेव्हा शाब्दिक संवाद जे आहे आपलं नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे हे अधिक प्रभावी माध्यम ठरित असतो.
कधी कधी बघा आपल्याला एखादा आपला आवडता व्यक्ती असतो आणि त्याच्याकरता आपल्याला अचानक कसं स्टेजला वगैरे एखाद्या प्रोग्राममध्ये तुम्हाला त्याच्याविषयी बोलायला लावलं तर आपण आपल्याला त्याच्याबद्दल खूप आदर असतो आणि खूप काही बोलायचं असतं पण आपल्याकडे वर्ड नसतात. सो तुम्हाला ते एक्सप्रेस करता येत नाही. ते म्हणजे तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हां. व्हॅरिएशन इन व्हॉइस टोन, बॉडी पोश्चर, facial expression, eye contact, touch, and vocal signals are the different form of non-verbal communication. तुम्ही कम्युनिकेट करत आहात तेव्हा तुमचा व्हॅरिएशन इन व्हॉइस टोन म्हणजे तुमच्या आवाजातील जो चढ उतार आहे, तुमचं बॉडी लँग्वेज आहे, तुमचं फेशियल एक्सप्रेशन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव ना, तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुम्ही बोलत असताना तुमचा तो कॉन्फिडन्स आहे का? तुम्ही जर मान खाली टाकून बोलत असाल तर कॉन्फिडन्स लो आहे. डोळ्यात डोळे टाकून तुम्ही बघत आहात तर कॉन्फिडन्स आहे किंवा तुम्ही ते कॉन्सन्ट्रेटली ऐकतायत हे सुद्धा होतं. स्पर्शाद्वारे आपण कम्युनिकेशन करीत असतो. व्होकल सिग्नल जसं ट्रॅफिक जेव्हा लागतं तेव्हा हिरवा दिवा आणि लाल दिवा असतो. तर लाल दिवा म्हणजे आपण समजून जातो की ट्रॅफिक लागले थांबून जायचं आहे आणि हिरवा दिवा जसा दिसतो तसं सिग्नल सुटतं म्हणजे गाड्या सुरू होतात. ओके, दिस इज द नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन completes verbal communication and help make the hidden meaning of the message clear. म्हणजे वाणीचे संकेत सॉरी हा संवाद शाब्दिक संवादाचा पूरक असतो आणि संदेशामध्ये लपलेला अर्थ अधिक स्पष्टपणे यातून होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे हे टाइप्स आहेत. टाइप्स म्हणता येईल किंवा एलिमेंट्स म्हणता येईल आपल्याला याला. तर काइंडनेस, आता तुमचं फेशियल एक्सप्रेशन, इट कन्सिडर हाऊ मच इन्फॉर्मेशन कॅन बी कन्वे विथ अ स्माइल फ्रॉम. म्हणजे हे बघा आता इथे मी काही पिक्चर्स दिले, पिक्चरच्या याच्यावरून तुम्हाला समजून येईल की हा स्माइल करतोय, खूप हॅप्पी आहे, हा थोडा हॅप्पी आहे, याला त्याविषयी काही बोलायचंच नाही, तो स्पीचलेस आहे आपण असं म्हणू. हा सॅड आहे. ओके, हे जे तुम्ही एक्सप्रेशन समोरच्याशी बोलताना देता ते तुमचं नॉन व्हर्बल मध्ये येतं. पण यातून तुम्ही हसले त्याला समोरच्याला समजून जातं की तुम्हाला काय म्हणायचंय किंवा तुम्हाला त्या तुमच्या हसण्यावरून तो त्याचा अर्थ लावू शकतो. गेस्चर काय आहे? वेविंग, पॉइंटिंग अँड युजिंग फिंगर्स टू इंडिकेट न्यूमेरिक अमाउंट. गेस्चर म्हणजे तुम्ही वेविंग करता, हातांची जे तुम्ही हालचाल करता, एखाद्या गोष्टीला पॉइंटिंग करता बोटांच्या माध्यमातून, ते म्हणजे गेस्चर. आता इथे आपल्याला पिक्चरमध्ये दिसत आहे थंब डाऊन अप. कधी कधी आपण एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडत तर आपण इशाऱ्यामध्ये त्याला म्हणतो थंब डाऊन. आपण जे साईन दाखवतो ते म्हणजे काय, पुवर असं पण म्हणता येईल त्याला. थम्स अप म्हणजे थंब आपला वर आहे म्हणजे, किंवा डन, ग्रेट असं पण आपण त्याला सांगतो. हँड पंच, एखाद्याला मारायचं आहे किंवा गंमत म्हणून आपण पंच दाखवतो. ओके, सुपर्ब, एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण हा साईन सुद्धा यूज करीत असतो. तर हे झालं तुमचं गेस्चर. बॉडी लँग्वेज, पोश्चर, आर्म क्रॉसिंग अँड लेग क्रॉसिंग. तुमचं बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशनमध्ये बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा यावरनं क्वेश्चनही भरपूरदा विचारले जातात की काइंडनेसचे काय एलिमेंट्स आहेत किंवा काइंडनेस मॅच द पेअरमध्ये मेस म्हणजे विचारलं जातं की एखादं तुम्हाला फेशियल एक्सपिरियन्स म्हणजे काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादा वर्ड दिला जाईल. हॅप्टिक्स म्हणजे काय, एखादा वर्ड दिला जाईल त्याला तुम्हाला मॅच करायचा आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट असा
टॉपिक आपण आज शिकत आहोत इथे. तर बॉडी लँग्वेज आपण बघत होतो. पोश्चर, आर्म क्रॉसिंग अँड लेग क्रॉसिंग. म्हणजे तुमची जी बॉडी लँग्वेज आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, शारीरिक भाषा, हो ना. ते सुद्धा खूप कम्युनिकेशनमध्ये इम्पॉर्टंट आहेत. जसं की एखाद्या इथे एक मुलगी आहे, ती काय करते, टचिंग फेस करते, है ना. आता होऊ शकते ती काही विचारात आहे. आता एकीने फोल्डेड लेग केलेला आहे, त्याच्यावरून समजणारं काय समजू शकतो, ते आहे इथे क्लॅपिंग हँड्स, म्हणजे वा, अतिउत्तम असं तो म्हणत असेल. क्लोज्ड आर्म, एखादे सिनियर असेल, तो आपल्या ज्युनियरची गोष्ट ऐकत असेल. स्माईल, म्हणजे तुम्ही हॅपी आहात, है ना. हे सगळं जे आहे ते बॉडी लँग्वेजचे पिक्चर्स आहेत, जे की हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कम्युनिकेशनमध्ये. आय गेज, लुकिंग, स्टारिंग अँड ब्लिंकिंग. बघा काय होतं, आय गेज आपण खूपदा याचा वापर करीत असतो, आणि मुली मेन म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही, तर आपण काय करतो, कोणालाही काहीच आजूबाजूला ज्यांना आपल्याला काहीच सांगायचं नसेल त्या गोष्टीबद्दल, किंवा मला ही गोष्ट आवडली नाही बा, तर आपण डोळे मिचकावतो, नको नको असं करतो. आणि एखादी गोष्ट आवडली तर आपण आपल्या भोया उंचावतो, डोळे असे मोठे करतो. तर हे जे कम्युनिकेशन असते त्यालाच आपण आय गेज कम्युनिकेशन असे म्हणतो. ओके. हॅप्टिक्स, हॅप्टिक्स काय आहे, टच, स्पर्श. स्पर्श एखाद्याशी, एखाद्या, आता मला मी सांगू शकते की जसं लहान बाळ असतो, त्याला बोलता येत नाही, पण त्याला एखादी वस्तू हवी असेल, तर तो काय करेल, त्याच्या आईला हात लावेल, त्या वस्तूला हात लावेल आणि म्हणेल की आई मला ही वस्तू घ्यायची आहे, म्हणेल मीन्स तो स्पर्शाद्वारे तो आपल्या आईशी कम्युनिकेट करेल की मला ही गोष्ट घ्यायची आहे. ओके. जसं तुम्ही शेक हँड करता, हे तुमचं हॅलो किंवा नमस्कार, वेलकम याचं हे एक साईन आहे, हो ना. हग करता, तुम्ही आनंदित आहात, बरोबर, हे हॅप्टिक्स आहे. अपीअरन्स, चॉईस ऑफ कलर, हेअरस्टाईल और क्लॉथिंग, म्हणजे तुमचं राहणीमान, तुमचा देखावा, तुम्ही कशा पद्धती, कोणत्या पद्धतीचे आउटफिट वेअर करीत असता. तुम्ही ऑफिसला जात आहात, तुम्ही फॉर्मलमध्ये जाऊ शकता. तुम्ही एखाद्या कॉन्फरन्समध्ये जात आहात, तर तुम्ही सूट बूट जॅकेट वगैरे घालू शकता, कोट घालू शकता. हे तुमचं अपीअरन्स. जर काइंडनेसचे एलिमेंट्स विचारले तर त्यात हे या गोष्टीचा समावेश होतो. होप तुम्हाला समजत असेल. मराठीची मी इथे स्लाइड दिलेली आहे, वाचू शकता. नॉन कम्युनिकेशन मधलंच पार्ट आहे मेटा कम्युनिकेशन. देर इज ऑफन अ डिफरंट बिटवीन what we say and the meaning that actual reach the listener. म्हणजे आपण जे बोलतो, what we say and the meaning that actual reach the listener, म्हणजे आपण जे बोलतो आणि जे अर्थ समोरच्या पर्यंत पोहोचते, यामध्ये कधी कधी काय होतं की खूप फरक पडून जातो. आपण बोलतो काय आणि तो समजतो काय. ओके. यालाच तुमचं मेटा कम्युनिकेशन म्हणतात. नॉन व्हर्बल क्यूज, आता येतात जसं सच एस टोन ऑफ व्हॉइस, फेशियल एक्सप्रेशन, ते सगळं आलं तुमचं. कॅन कन्वे द इंटेड मिनिंग आयदर पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली. तर हे शाब्दिक संकेत जे असतात, जसे बोलण्याची पद्धत किंवा बोलण्याचा आवाजाचा जो चढ उतारपणा आहे, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आहे,
अशा अर्थाला चांगल्या पद्धतीने पोचू शकतात किंवा वाईट पद्धतीने, ना. जे एखाद्या गोष्टीची दोन बाजू असतात ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. अंडरस्टँडिंग सच अंडरलाईन मीनिंग इज कॉल्ड मेटा कम्युनिकेशन. म्हणजे परिस्थितीला समजून घेणे, त्याचा पाहिजे तो अर्थ काढणे, म्हणजे तुमचं मेटा कम्युनिकेशन. दिस कम्युनिकेशन प्रोसेस ऑपरेट beneath द सरफेस. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, ही जी मेटा कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे, ही पृष्ठभागाखाली बिनीथ द सरफेस मध्ये चालू असते. मेटा हा शब्द जो आहे काय आहे, द प्रेफिक्स मेटा इज ऑल्सो यूज्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मीनिंग अँड अंडरलाइन डेफिनेशन और डिस्क्रिप्शन. अंडरलाइन डेफिनेशन और डिस्क्रिप्शन. मेटा म्हटलं तर एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचे वर्णन. आपण म्हणतो ना मेटा डेटा. मेटा म्हणजे काय, तर वर्णन. ओके. दुसरा आहे पॅरालिंग्विस्टिक. हे सुद्धा नॉन व्हर्बलचं पार्ट आहे. दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन डील विथ द टोन अँड हाऊ द वर्ड आर स्पोकन. म्हणजे पॅरालिंग्विस्टिक हा जो कम्युनिकेशन आहे, हा जो संवाद आहे, तो स्वर आणि शब्द कसे म्हटले जाते याच्याशी संबंधित आहे. मीन्स युअर टोन अँड हाऊ टू वर्ड आर स्पोकन. when you open your mouth when you open your mouth to speak, you reveal a lot about yourself. म्हणजे जेव्हा आपण बोलण्यासाठी तोंड उघडतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, म्हणतो ना कधी कधी इनी तोंड उघडलं की झालं. म्हणजे एखादी चांगली असेल तर तिच्याविषयी चांगलं, की बाबा हा अतिउत्तम बोलकार आहे किंवा खूप छान स्पीकर आहे. आणि एखादा असा असतो की त्यांनी तोंड उघडलं तर तो पांचट मारत असतो, हो ना. तर पॅरालिंग्विस्टिक हा तोच प्रकार आहे की तुमचं टोन काय आणि तुम्ही शब्द कसे वापरता. ओके. आता बघा, परत पूर्वज हेच म्हणत होते, तुमचं शब्द हेच तुमचं व्यवहार आहे. एखाद्याशी तुम्ही चांगले बोलले तर तुम छा गए, आणि तुमचे शब्दच जर वाईट असेल तर मग तुम्ही कधीच कोणाचे आवडते होऊ शकत नाही. ओके. पॅरालिंग्विस्टिक cues describe every element and subtle variation in the meaning of what is said. म्हणजे पॅरालिंग्विस्टिक जे संकेत आहे, आपल्या बोलण्यातल्या प्रत्येक घटकाचे आणि अर्थातील फरकाचे वर्णन करतो. ओके. मेटा कम्युनिकेशन काय आहे? मेटा कम्युनिकेशन आपण काय बोलतोय आणि समोरचा त्याचा काय अर्थ काढतोय, मग तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो, ते म्हणजे तुमचं मेटा कम्युनिकेशन. पॅरालिंग्विस्टिक काय आहे? पॅरालिंग्विस्टिक म्हणजे तुमचं टोन आणि बोलण्याचे तुमचे स्वर आणि तुमचे वर्ड, तुम्ही काय बोलतायत, कसे बोलतायत, हे म्हणजे तुमचं पॅरालिंग्विस्टिक. ओके. द अदर वर्ड रिलेटेड टू नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये खूप काय एलिमेंट्स, खूप काय टर्म्स सांगितले यांनी. ऑक्युलेन्स, द यूज ऑफ आईज और आय मुवमेंट इन द कम्युनिकेशन. ऑक्युलेन्स काय आहे? संवादात डोळे किंवा पापण्यांचा वापर करणे. यातच तुम्हाला सांगितलं, आय गेस करताना आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली की आपण डोळे उंचावतो किंवा मिचकवतो, की नको बा, मला ही गोष्ट आवडलेली नाही, नकार देतो त्या गोष्टीकरिता. ते म्हणजे तुमचं ऑक्युलेन्स. प्रॉक्सिमिक्स काय आहे? द यूज ऑफ स्पेस. फॉर एक्झाम्पल, इफ समवन सीट in the chair next of the prime minister, what might that signify? जर इथे प्रॉक्सिमिक्स काय आहे? द यूज ऑफ स्पेस म्हणजे जागेचा वापर. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती पंतप्रधानाच्या
जवळच्या खुर्चीवर बसली, तर त्याचा तुम्ही काय अर्थ लावू शकता? किंवा त्या खुर्चीत, पंतप्रधानांच्या खुर्चीत आणि दुसऱ्या खुर्चीत किती अंतर असावं, त्यांनी कसं बसावं, हे जे आहे प्रॉक्सिमिक्स. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? द यूज ऑफ ऑब्जेक्ट इन कम्युनिकेशन सच एज पॉइंटिंग टुवर्ड an object or using object to convey a message. म्हणजे संवादामधून वस्तूचा वापर करणे, जसं एखाद्या वस्तूकडे निर्देश करणे, वस्तूमार्फत संदेश देणे, हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह. क्रोनेमिक्स काय आहे? टाइम परसेप्शन म्हटलंय इथे. द यूज ऑफ टाइम, वेळेचा वापर. स्टडिंग वेन द स्पीक, वेन टू रिस्पॉन्ड, इटीसी. म्हणजे कोणत्या वेळी. टाइम परसेप्शन म्हटलं आहे तर वेळेचा वापर आला. स्टडिंग टू वेन टू स्पीक, म्हणजे तुम्ही कोणत्या वेळी काय बोलावे, किती प्रतिसाद द्यावा, हे जे गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे, हे वेळेनुसार ठरवणे, त्या वेळेचा वापर करणे, म्हणजे तुमचं क्रोनेमिक्स. फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे, युरोपियन और जॅपनीज पीपल आर जनरली मोर पंक्च्युअल दॅन इंडियन्स. दिस टू इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. युरोपियन किंवा जपानी लोक आहे हे भारतीय लोकांच्या तुलनेत अधिक पद्धतशीर असतात. हे देखील एक संवादाची एक पद्धत आहे. ओके. ऑल्फॅक्टिक्स काय आहे? द यूज ऑफ स्मेल or फ्रॅग्रन्स इज कम्युनिकेशन. वास किंवा सुगंधाचा वापर म्हणजे तुमचं ऑल्फॅक्टिक्स. याच्यात तुमचं नोज आलं. इंद्रियाचा समावेश होत असतो कम्युनिकेशन मध्ये. याच्यात तुमचं नोज, नाकाचा आहे तो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर वर्ड लक्ष ठेवायचं असेल, स्मेल ऑल्फॅक्टिक्स म्हणजे स्मेलशी रिलेटेड आहे आणि स्मेल हा नाकाद्वारे घेतला जातो. बरोबर. फॉर इन्स्टंट, when you buy a perfume, it fragrance itself convey a message. It effect lasts longer than what is heard or seen. म्हणजे जर तुम्ही एखादा परफ्यूम खरेदी करत असाल तर त्याचा सुगंध स्वतःच एक संदेश देतो. बरोबर. त्याचा प्रभाव ऐकण्यापेक्षा किंवा पाहण्यापेक्षा तो अधिक काळ टिकतो. ओके. हे झालं तुमचं ऑल्फॅक्टिक्स. दुसरं आहे, आता लास्ट आहे गुस्टरिक. द यूज ऑफ टेस्ट, म्हणजे तुमचं टंग आलं. ओके. जी गुस्टोरिक हा वर्ड कशाशी रिलेट आहे? स्मेल, टेस्ट मीन्स युअर टंग. जिभेद्वारे आपण एखाद्या गोष्टीचा आपल्याला चव समजत असते. ओके. एक्सप्रेसिंग फीलिंग और एक्सपिरियन्स थ्रू टेस्ट, चवीचा वापर करून, चवीच्या माध्यमातून आपण आपल्या भावना किंवा अनुभव हे व्यक्त करीत असतो. एखादी वस्तू आता जसं दिवाळी संपली पण फराळ सुरू असल्यामुळे एखाद्याकडला चिवडा खूप छान टेस्टी झाला असेल तर तुम्ही त्याची चव घेतली, म्हणजे तुमचं ते गुस्टॅरिक झालं आणि त्याबद्दल तुम्ही एखाद्याची खूप स्तुती करत आहात. ओके. कम्युनिकेशन थेअरी आता बघूया. कम्युनिकेशन थेअरीलाच मराठीत संप्रेषण उत्पत्ती आपण असं म्हणतो. द ओरिजिन ऑफ कम्युनिकेशन थेअरी इज लिंक टू डेव्हलप ऑफ इन्फॉर्मेशन थेअरी इन द अर्ली 1920. माहिती सिद्धांताच्या विकासाशी हे निगडीत आहे 1920
20च्या दशकात या थेरीची सुरुवात झाली होती. The important event that paved the way to the development of communication theory was the publication of an article by Claude Shannon in Bell System Technical Journal in 1948. संप्रेषण सिद्धांताचा विकासाचा पाया घालणारी एक महत्वाची घटना होती. ती म्हणजे कोणती? तर क्लाउड शॅनन यांनी बेल सिस्टम टेक्निकल जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित केला होता. त्या लेखात त्यांनी संप्रेषण सिद्धांताचा विकास कसा करायचा हे सांगितलं होतं. ओके. शॅनन फोकस्ड ऑन द प्रॉब्लेम of how best to encode the information that a sender want to transmit. शॅननचा फोकस काय होता? एखादा मेसेज हा जो रिसिव्हर आहे, जो ग्राहक आहे, त्याच्यापर्यंत सर्वोत्तम पद्धतीने पोहोचला पाहिजे, एनकोड झाला पाहिजे. त्याकरिता त्याच्यावर ज्या समस्या होत्या त्यावर त्यांनी फोकस केला होता. He also used tool in probability theory developed by नॉर्बर्ट विनर. नॉर्बर्ट विनरने त्यांची एक प्रोबॅबिलिटी थेरी म्हणजे संभाव्यता सिद्धांत जो होता त्या थेरीचा वापर करून शॅनननी त्या थेरीचा वापर करून कम्युनिकेशन थेरीवर भर दिला. कम्युनिकेशन थेरीचे इथे एलिमेंट्स दिले आहेत. टोटल हे 8 आहेत. 8 हे आपल्याला बघायचे आहेत. पहिला आहे क्लासिक थेरी, यालाच मराठीत पारंपरिक संप्रेषण सिद्धांत म्हणतो. दुसरा आहे पिंग पॉंग थेरी, खूप फनी नाव आहे पण समजण्यातही तितकंच सोपं आहे. स्पायरल थेरी, स्पायरल म्हटल्यावर तुम्हाला लक्षात येईल स्प्रिंग किंवा स्पायरल मीन्स स्प्रिंग, जे तुमचं स्पायरल बाइंडिंग असते एखाद्या फाईलला, स्प्रिंग यूज केली जाते ना, गुंडाळलेली असते, ते तुमचं स्पायरल थेरी. बर्ड्स आय थेरी म्हणजे एखादं तुमचं गोल असेल, लक्ष असेल, त्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे तुमचं बर्ड्स थेरी. इन्फॉर्मेशन थेरी, माहिती उत्पत्ती. ह्युमन रिलेशन थेरी, मानवी संबंध सिद्धांत. ओपन सिस्टम थेरी, मुक्त प्रणाली थेरी. आणि लास्टली आहे सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. चला तर बघूया. फर्स्ट थेरी आहे आपली क्लासिकल theory of communication. The classical theories has defined idea about how the communication process should operate or who should say what through which channel to whom with what effect. पारंपरिक विचारवंताकडे संप्रेषण प्रक्रियेबद्दल निश्चित कल्पना होती. म्हणजे कोण काय सांगणार, कसं सांगणार, म्हणजे विच चॅनल कोणत्या माध्यमातून सांगणार, आणि होम मीन्स कोणाला सांगणार, आणि व्हॉट इफेक्ट त्याचा काय प्रभाव पडणार, त्याचा काय परिणाम पडणार, हे त्यांनी ठरवलेले असते. टू सायंटिफिक मॅनेजमेंट थ्रू according to communication exists to facilitate the leaders command and control over the institution through vertical and formal channel. वैज्ञानिक व्यवस्थापक हे त्यांच्या ज्या थॉट्स आहेत ते विचारसरणीनुसार ते असे सांगतात. त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे की संस्थेतील एखादा नेता आपला आदेश किंवा त्याला त्या संस्थेला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. तर ते वर्टिकल फॉर्म आणि फॉर्मल म्हणजे अनौपचारिक आणि वर्टिकल म्हणजे उभ्या फॉर्ममध्ये ते असावं. In fact, Theoristic has pointed out that communication has be formal, hierarchical, and planned. Its purpose
what we get the work done and increase efficiency. या विचारवंतांनी क्लासिकल थेअरीचे जे म्हणजे पारंपरिक विचारवंत जे होते त्यांनी असे नमूद केले आहे की जे आपलं कम्युनिकेशन आहे, संप्रेषण आहे, ते काय असावं? फॉर्मल असावं, औपचारिक असावं, हेरार्चिकल असलं पाहिजे, पदानुक्रमित असलं पाहिजे, प्लॅन असलं पाहिजे, जे त्याच निश्चितता असली पाहिजे, ते नियोजित असलं पाहिजे. यामुळे काय होईल? आपले जे काम आहे, आपले जे कामाच्या मागचा जे उद्देश आहे ते पूर्ण होईल. सोबतच आपल्या कार्यक्षमतेत वाढ होईल. मीन्स वर्क तर होणारच होणार, पण त्या कामात वाढ होईल. इन्क्रीज इफिशियन्सी. ओके. In other words, communication according to this theory involve giving direction or command by the principal to the teacher. Top to bottom, प्रिन्सिपलने एखाद्या शिक्षकाला आदेश दिला किंवा काही सूचना दिल्या, म्हणजे प्रिन्सिपल टू टीचर. टॉप टू बॉटमचे इथे परत आले, वरिष्ठापासून कनिष्ठाकडे. And the teacher is turn supplying information about the progress of their work. टीचर काय करेल? प्रिन्सिपलला त्याच्या कामाबद्दल, त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे, त्याचा परफॉर्मन्स काय आहे, त्यांनी त्या कामात किती प्रोग्रेस केलेला आहे, हे जे आहे तो काय करेल? याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तो प्रिन्सिपलला सप्लाय करेल, प्रिन्सिपलला तो सांगणार. म्हणजेच या सिद्धांतातून आपल्याला काय लक्षात येतं की ज्ञानाचा प्रसार आणि विचारांची देवाणघेवाण होत आहे. Communication according to this theory is the transmission of the knowledge. ज्ञानाची देवाणघेवाण इकडे होताना दिसते. सेकंड बघू आपण पिंग पॉंग थेअरी. पिंग पॉंग थेअरीला मराठीत पण पिंग पॉंग उत्पत्ती असेच म्हणतो. द पिंग पॉंग थेअरी कंपेअर कम्युनिकेशन टू अ गेम ऑफ टेबल टेनिस. या थेअरीला कंपेअर केला आहे टेबल टेनिस या गेमशी, या खेळाशी कंपेअर केलं आहे, त्याची तुलना केलेली आहे. जस्ट ॲज टू प्लेयर अल्टरनेटली हिट द बॉल टू इच अदर. म्हणजे या गेममध्ये 2 प्लेयर असतात, ते काय करत असतात? अल्टरली बॉलला एकमेकांकडे मारत असतात, पाठवत असतात. तरच कम्युनिकेशन अक्युअर इंटरॅक्टिव्हली बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. म्हणजे जो सेंडर आहे, प्रेषक आहे, आणि जो रिसिव्हर आहे, प्राप्तकर्ता आहे, यांच्यामध्ये संवादाची देवाणघेवाण ही होत राहते. दिस थेअरी एम्फासिस इंटरॅक्शन, ही आत्मक्रियेवर भर देत असते. It also consider the feedback from the receiver to the sender and the relationship of cause and effect in communication. म्हणजे ग्राहकाकडून जो रिसिव्हर आहे हा काय करतो? सेंडरला, प्रेक्षकला फीडबॅक देतो. का? तर कारण त्याचा परिणाम म्हणजे त्याचा कम्युनिकेशन, जो संदेश, त्याचा जो विचार त्याला सांगितले, त्याचा काय परिणाम झाला आहे, त्याचा काय इफेक्ट पडला आहे कम्युनिकेशनमध्ये, याचा विचार केला जातो. तर असं होतं पिंग पॉंग थेअरी. याला लक्षात ठेवायसाठी तुम्ही टेबल टेनिस लक्षात ठेवू शकता. टेबल टेनिस खेळताना 2 प्लेयर हे अल्टरनेटली काय करत असतात? बॉलला हिट करत असतात. आणि रिसिव्हर आणि सेंडर आणि रिसिव्हर हे काय आहे? इंटरॅक्टिव्हली इंटरॅक्टिव्ह म्हणजे आलटून पालटून जसं चेंडूला हिट करतात तशाच पद्धतीने संवादाची देवाणघेवाण होत असते. स्पायरल थेअरी. Spiral theory focuses on the human behavior aspect of communication. मानवी व्यवहाराच्या दृष्टिकोनावर भर दिला जातो या थेअरीत. अकॉर्डिंग टू दिस थेअरी,
Communication between the sender and receiver involve multiple ongoing interaction. या थेअरीमध्ये सेंडर आणि रिसीव्हर म्हणजे प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता ग्राहक यांच्यात अनेक आंतरक्रिया सतत घडित असतात. ओके, कंटिन्युअसली हे असते, ऑनगोईंग प्रोसेस असते. Communication, sorry, the term spiral implies that communication has no defined beginning or end, it continuous indefinitely. म्हणजे या कम्युनिकेशनला, या संप्रेषणाला ठराविक प्रारंभ नाहीये आणि शेवटही नाही. ही काय आहे? कंटिन्यू होणारी प्रक्रिया आहे, सतत चालू असणारी. ओके. Every act of communication depend on previous interaction. काय आहे? या संप्रेषणातील प्रत्येक व्यवहार हा पूर्वीच्या संवादावर आधारित असतो. ओके, जे प्रिव्हियस तुमचं कम्युनिकेशन झालेलं असतं त्याच्यावर हा आधारित असतो. त्यामुळे कम्युनिकेशन काय होते? स्थिर म्हणजे एव्हरी ऍक्ट ऑफ कम्युनिकेशन डिपेंड ऑन प्रिव्हियस इंटरॅक्शन. बरोबर, पूर्वीच्या ज्ञानावर आधारित असते. हेन्स कम्युनिकेशन इज नॉट स्टॅटिक ऍक्ट बट अ डायनॅमिक प्रोसेस. म्हणजे ही प्रक्रिया काय आहे? स्थिर आहे, स्थिर नाही, नॉट स्टॅटिक, स्थिर नाही आहे, तर ती डायनॅमिक आहे, म्हणजे गतिमान आहे, गतिशील आहे. Bull's eye communication was proposed by psychologist Bull. Bull eye communication हे कोणी प्रपोज केली आहे? जो मानसशास्त्रज्ञ बॉल होता त्यांनी मांडली आहे. According to this theory, sender communicates with the receiver to bring about intellectual, emotional and behavior change. या उत्पत्तीमध्ये प्रेषक जो सेंडर आहे तो रिसिव्हरला बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक बदलासाठी काय करीत असतो? मेसेज सेंड करीत असतो, संदेश पाठवित असतो. थ्रू दिस मेसेज द रिसिव्हर गेन प्रॉपर अंडरस्टँडिंग विच इज रिफ्लेक्टेड इन द चेंज इन देअर बिहेवियर. या संदेशाद्वारे ग्राहकाला योग्य आणि पूर्ण आकलन होते आणि त्याचा परिणाम त्याच्या वर्तनात, त्याच्या बिहेवियर मध्ये दिसून येते. ओके, तर बल थेरी ही कशाशी रिलेटेड आहे? तर तुमच्या चेंजिंग बिहेवियरशी, तुमच्या इमोशनलला चेंज करण्यासाठी तुमचे जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, तुमची जे बौद्धिकता आहे त्यात चेंजेस आणण्यासाठी. Information theory. The communication theory was proposed in 1950. 1950 मध्ये ही थेरी मांडली गेली. या उत्पत्तीमध्ये असे सांगितले, अकॉर्डिंग टू दिस थेरी, communication to be effective, uncertainty should be minimized and appropriate medium should be used. म्हणजेच प्रभावी संप्रेषणासाठी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी अनिश्चितता कमी असावी, योग्य माध्यमाचा, ॲप्रोप्रिएट मीडियम्सचा इथे वापर केला पाहिजे. If the sender selects the meaningful message and transmits it through the proper channel, the receiver understands the message and respond accordingly. जसं तुम्ही एक सेंडर हा रिसिव्हरला एखादा मेसेज पाठवत आहे, तर तो मेसेज योग्य पद्धतीने, योग्य माध्यमाद्वारे पाठवला पाहिजे. त्यातून काय होईल? रिसिव्हर तो मेसेज चांगल्या पद्धतीने समजू शकेल, म्हणजे तो त्या मेसेजचा अर्थबोध करू शकतो आणि त्याला त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो.
तो रिस्पॉन्ड करू शकतो किंवा त्या मॅसेजच्या अकॉर्डिंग तो फीडबॅक देऊ शकतो. सो दिस इज द इन्फॉर्मेशन थेअरी. 6वी आहे आपली ह्युमन रिलेशन थेअरी ऑफ कम्युनिकेशन. दिस थेअरी ओरिजिनेटेड फॉलोइंग द हावथॉर्न स्टडीज इन 1930s. 1930च्या दशकातील हावथॉर्न स्टडी नंतर ही स्टडी जी आहे ह्युमन रिलेशन थेअरी हे उदयास आली. Efforts were made to understand the distortion and gap that frequently exist between the message sent and those received. या थेरीमध्ये काय म्हटले, संदेश पाठवणारा आणि प्राप्तकर्ता मीन्स सेंडर आणि रिसिव्हर या व्यक्तीमध्ये अनेकदा गैरसमज निर्माण होत असते. डिस्टोरेशन आणि किंवा काही अंतर येऊन जातं त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये. ते समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ह्युमन रिलेशन थेअरी. ओके. Not only characteristic of sender and receiver were studied, such as their motivation, perspective, and non-verbal cues, but also the manner in which this informal characteristic affected the behavior of both sender and receiver. ही theory काय आहे, जे सेंडर आणि रिसिव्हर या दोन्हीमधील जे गैरसमज असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न या थेरीमध्ये केला जातो. ही थेरी त्यासाठी आहे. याचा सिद्धांत काय आहे, की फक्त सेंडरच नाही, रिसिव्हरच नाही, फक्त सेंडर आणि रिसिव्हर यांच्या गुणवैशिष्ट्याचा, जसे की त्यांचं मोटिवेशन, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्यांचा दृष्टिकोन, नॉन व्हर्बल क्यूज जे अवाचिक संकेत आहे, अशाब्दिक नॉन व्हर्बलचे जे क्यूज आहेत, संकेत आहेत, याचा अभ्यास यात केला नाही, तर यात काय अनौपचारिक घटकाचाही वापर केलेला आहे. इनफॉर्मल कम्युनिकेशनचा पण इथे वापर केला वापरणे यांचाही अनौपचारिक फॉर्मलचा विचारच नाही, तर याच्यात इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. इनफॉर्मल कम्युनिकेशनचे जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही घटक आहे, त्याचाही यात विचार केला आहे. त्याच्यामुळे काय होईल, जो युजर्स आहे जो रिसिव्हर आहे त्याच्या वर्तनात, बिहेवियर मध्ये काय परिणाम दिसून येईल, ओके, काही चेंजेस दिसून येतील. द वर्ड कॉमन, communi and communication have the same etymological root. कॉमन, कम्युनी आणि कम्युनिकेशन हे काय समान वृत्ती असलेले शब्द आहे. In this context, communication can be defined as the exchange of meaning. हे काय आहे, संप्रेषण म्हणजे काय, जे अर्थाची देवाणघेवाण करत असते. ओके, अर्थाची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण. Such as exchange, however, necessitates that knowledge about the psychosocial makeup of the sender and the receiver be acquired. अशी देवाणघेवाण यशस्वी होण्यासाठी जे सेंडर आहे आणि प्राप्तकर्ता आहे, रिसिव्हर आहे, म्हणजे प्रेषक, पाठवणारा आणि प्राप्त करणारा रिसिव्हर यांच्यातील मानस सामाजिक रचनेचे म्हणजे सायकोसोशल मेकअपचे ज्ञान आवश्यक असते. या दोघांमध्ये both the sender and the receiver are components of a complex mix of hope, bias, prejudice, acceptation, value and preoccupation. म्हणजेच आशा, पूर्वग्रह, अपेक्षा, मूल्य आणि प्रिऑक्युपेशन्स म्हणजे काही चिंता आहे, अशा बनलेल्या गुंतागुंतीचे हे
मिश्र जे आहे याचे प्रतिनिधित्व असतात. ओपन सिस्टम प्रतिनिधित्व करीत असतात. ओपन सिस्टम थेरी काय आहे? Communication can be defined as the exchange of message and meaning between an institution and its environment as well as between its network of interdependent subsystem. या सिद्धांताच्या नुसार काय संप्रेषण म्हणजे संस्थेचा आणि तिच्या इन्व्हायरमेंटचा पर्यावरणाचा तसेच परावलंबीचा उपक्रमाचा उपप्रणालीचा सबसिस्टम्स उपप्रणालीचा उपप्रणालीच्या जाळ्यामध्ये संदेश आणि अर्थाची देवाणघेवाण. एखादे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या आतमध्ये जे उपप्रणाली असतात त्यामधील कम्युनिकेशन त्यामधील जे परस्परावलंबी उपप्रणाली जी आहे त्यामधील जे कम्युनिकेशन होतं संप्रेषण होतं ते म्हणजे ओपन सिस्टम थेरी. संप्रेषण communication is the glue that hold an institution together and bring harmony among its part. संप्रेषण हे काय आहे? ग्लू आहे, एक गोंद आहे. एखाद्या संस्थेला एकत्रित बांधून ठेवायचं असेल, सोबत ठेवायचं असेल, एकत्रित ठेवायचं असेल आणि तिच्या विविध घटकामध्ये समन्वय निर्माण करते communication. Okay, communication cannot be conceptualized solely as the process of transmitting message between sender and receiver. संप्रेषणाला केवळ सेंडर आणि रिसिव्हर यांच्यातील संदेश प्रसारित करण्याची प्रक्रिया म्हणून पाहता येत नाही, तर ते सामाजिक प्रणालीत ना सोशल सिस्टम मध्ये ती घडत असते. लास्ट आहे आपलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थेरीज. According to this theory, in social responsibility theory, the media play an important role in making of communication process more dynamic. सोशल म्हटले तर मीडिया आलाय, तर मीडिया काय हा इम्पॉर्टंट प्ले रोल करीत असतो कम्युनिकेशनसाठी सामाजिक जबाबदारी जी असते ती सामाजिक जबाबदारी उत्पत्तीनुसार माध्यम म्हणजे मीडिया संप्रेषण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. The media should strike a balance between individual freedom and media freedom while maintaining social commitment. मीडिया जी आहे माध्यमांनी काय केलं पाहिजे? लोकांच्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल फ्रीडम वैयक्तिक स्वातंत्र्य आणि माध्यमिक स्वातंत्र्य म्हणजे माध्यमांची मीडिया फ्रीडम जी आहे यामधील दोघांमधील सामंजस्य जे समतोल राखण्यासाठी जोपासण्यासाठी माध्यमाचा वापर केला जातो. म्हणजेच माध्यमांनी स्वातंत्र्याचा उपयोग जबाबदारीपूर्वक करावा आणि समाजहिताचे उद्दिष्ट साध्य करावे. The media should exercise their freedom responsibly and work toward the welfare of society. जे समाजाच्या हिताचे उद्दिष्ट साध्य करावे. ओके, खूप तुम्हाला टॉपिक समजले असतील. काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्सला तुम्ही तुमचे क्वेश्चन्स जे आहेत, काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण घेतलेला आहे. हा तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही करता तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आपण एकदाच याचा छान अभ्यास करून घेतला, आपण पूर्ण कन्सेप्ट एकदाच असे क्लिअर करून घेतले तर पेपर 1 आणि पेपर 2 ला वेगळी स्टडी करायची गरज पडणार नाही. एकदाच शिकून घेतलंय आणि यावर काहीही कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन आले तर डेफिनेटली विदाउट
हेक्टिक तुम्ही ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. सो थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.